नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत डेली न्यूजपेपर व्हॅकॅब्युलरी, जे की डेली बेसिसवर आपण बोलले जातो. जे सोपे शब्द किंवा अवघड शब्द, सर्व प्रकारचे आपण शब्दसाठा हा इंग्रजी न्यूजपेपरमधून काढलेला आहे. तर डेली न्यूजपेपर आपण मधून 25 शब्द घेणार आहोत. चला तर सुरू करूया आजचे 25 शब्द. प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा. स्पेलिंग पाठ करताना किंवा शब्दार्थ पाठ करताना स्पेलिंगसहित पाठ करा, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थितपणे येईल. पहिला आहे प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठे वाढवणारा. सेकंड आहे सेरेमनी म्हणजे समारंभ. तिसरा आहे कन्सर्ट म्हणजे मैफिल किंवा संगीत किंवा जलसा. चौथा आहे रिनॉल्ड म्हणजे प्रसिद्ध, प्रख्यात किंवा सुप्रसिद्ध. पाचवा आहे रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा ओळख असणे. सहा आहे एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक किंवा असाधारण किंवा विलक्षण. सातवा आहे इंचॅन्टिंग म्हणजे मोहक किंवा आनंददायक. आठवा आहे इस्टीम म्हणजे आदर, मानणे, बहुमान किंवा दबदबा. यालाच इस्टीम किंवा एस्टीम असं देखील प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. नंतर आहे लेजेंडरी म्हणजे पौराणिक कथा. दहावा आहे ऑनर म्हणजे सन्मान. इथं हॉनर नाही करायचं, तर प्रोनाऊन्सिएशन करताना ऑनर करायचं. नंतर आहे अवेल म्हणजे लाभ घेणे. 12 नंबर आहे रॅप म्हणजे चापट मारणे, थापटणे, दरवाज्यावर थाप मारणे किंवा तडाखा देणे. 13 आहे कॉप्स म्हणजे पोलीस. 14 नंबर आहे थ्रॅशिंग म्हणजे मारणे. आहे डिटेन म्हणजे ताब्यात घेणे किंवा अडकून ठेवणे किंवा डांबून ठेवणे. 16 आहे अलेजेडली म्हणजे कथितपणे किंवा आरोपानुसार. 17 नंबर आहे इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा प्रसंग. 18 आहे चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष. 19 आहे हेअरिंग म्हणजे सुनावणी. 20 आहे कंडक्ट म्हणजे आचरण, वर्तवणूक, वाट दाखवणे. 21 आहे रिलीज म्हणजे सोडणे, मुक्त करणे, पकड सोडणे किंवा प्रसिद्ध करणे. आहे व्हायोलेशन म्हणजे उल्लंघन. 23 नंबर आहे सर्क्युमस्टेन्स म्हणजे परिस्थिती. 24 नंबर आहे कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक. 25 आहे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. तर मित्रांनो, अशा प्रकारचे 25 जे व्हॅकअप आहे डेली बेसिसवरती आपण इथे पूर्ण केले आहे. सेकंड भागासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा दुसरा भाग आपल्याला लगेच दिसणार आहे. धन्यवाद.